नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने आज मी माहेरी आलेली आहे। माझं माहेर हे डोंबिवलीला आहे। तर मी बेल वाजवली आणि समोर माझा छोटा भाऊ दरवाजा खोलतोय आणि त्याला कळलं की मी व्हिडिओ शूट करत आहे आणि तो थोडासा लाजला। त्यानंतर ही माझी आई आहे, हे माझे पप्पा आहेत, हा माझा मोठा भाऊ। तर चला बघूया, अजून 2 सदस्यांची तुम्हाला ओळख करून देते। 2 सदस्य म्हणजे आमच्या फिश टँकमधले एक क्यूटचे मासे। किती सुंदर आहेत बघा। तुम्ही अशा प्रकारे हा मासा कधी पाहिला होतात का? मला कमेंट्स करून नक्की सांगा। बघा, असा छोटासा मासा आहे, त्याच्यावरती असा गोल राऊंडमध्ये एक मस्तपैकी असा फुगा कसा फुगवलेला असतो, त्याच प्रकारे इथे हा आहे बघा। खूपच क्यूट दिसतात बघा। आणि त्यानंतर आता हा छोटासा देवारा आहे, त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्तीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपण इथे फोटो सेशनसुद्धा केलेले आहेत। दोन्ही भावांना मी छान राखी बांधून घेतली, ओवाळणी करून घेतली आणि त्याचबरोबर मला मस्तपैकी एकदम गिफ्टसुद्धा भेटले। आणि त्यानंतर आम्ही सगळे घरातले मिळून एक छोटीशी पार्टीसुद्धा केली। रक्षाबंधन झाली आणि छोट्या भावाने मस्तपैकी एकदम ब्रेड पिझ्झा केला होता। तर ब्रेड पिझ्झा कसा करतोय ते आपण ह्याला शूट करणार आहोत। तर बघूया। त्याची मस्तपैकी छोटासा किचन आहे। छोटंसं किचन जरी असलं तरी अरेंजमेंट खूप सुंदर केलेली आहे आणि ही खिडकीमधून सुद्धा छान मस्त एकदम बाहेरची हवा खेळती राहते इथे। आणि हा माझा छोटा भाऊ आदित्य आहे। तर आज हा माझ्यासाठी म्हणून खास मस्त एकदम ब्रेड पिझ्झा करणार आहे। मला अतिशय आवडतो ह्याच्या हातचा हा पिझ्झा, त्यामुळे ह्यानी तयारीसुद्धा केलेली आहे। तर इथे कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, टोमॅटो घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि इथे कॉर्न मक्याचे दाणे हे शिजवून थोडे बॉईल करून घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे दाणे काढायचे आहेत आणि थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत। त्यानंतर बघूया हा आता काय काय करतो तो। सर्वात आधी एका भांड्यामध्ये सगळं जे साहित्य आपण बारीक चिरून घेतलं होतं ना, ते सगळं एकत्र करायचं आहे। कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि त्याचबरोबर इथे मी मक्याचे दाणेसुद्धा त्यांनी मिक्स करून घेतलेले आहेत। आणि आपल्याला याच्यामध्ये काळी मिरी पावडर घातलेली आहे। तर काळी मिरी पावडर आपल्याला 1 चमचा घालायची आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या भावाला थोडीशी कुकिंगची सुद्धा आवड आहे, त्यामुळे तो ना वेगवेगळे प्रकार नेहमीच करत असतो। तर इथे त्यांनी सँडविच ब्रेड घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर सँडविच ब्रेड नसतील तर तुम्ही साधे नॉर्मल ब्रेड घेतलेत ना किंवा ब्राऊन ब्रेड घेतलेत ना तरीसुद्धा चालतील। ब्रेडच्या स्लाईसवरती पास्ता पिझ्झा सॉस घातलेला आहे त्याने आणि त्याचबरोबर आपल्याला इथे चीज मेल्टेड घातलेलं आहे बघा, त्यामुळे याची टेस्ट ना अप्रतिम लागते। तुम्हाला सँडविच मस्त एकदम चीजी लागत असेल, चीज सँडविच एकदम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे मेल्टेड चीज नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं। तर सगळं अशा प्रकारे मी ब्रेडवरती छान पसरून घेतलेलं आहे। वरून आपल्याला हे चीज घालायचं आहे, मोझरेला चीज किंवा तुमच्याकडे चीज कोणताही उपलब्ध असेल तर तुम्ही घातलं तरीही चालेल। आणि त्यावरती आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आपण मिक्स करून घेतल्या होत्या ना त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। स्टफिंग खूप छान अशी घालायची आहे, एकदम दाबून याचं मिश्रण याच्यावरती तयार करून घ्यायचं आहे। स्टफिंग ना भाज्या ज्या आहेत ना ते छान भरून घातल्या ना तर ते खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं। त्यानंतर आपल्याला चीज वरून थोडंसं आपल्याला घालायचं आहे, तुम्ही किसून जरी घातलं ना चीज तरीसुद्धा चालेल। आपला ब्रेड पिझ्झा आणखीनच जास्त टेस्टी लागण्यासाठी इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला इथे ऑर्गॅनोसुद्धा घालायचं आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि वरून आपल्याला चीज स्लाईससुद्धा घातलेले आहेत। तुम्हाला जर आवडत नसेल जास्त चीज तर तुम्ही हे चीज स्लाईस नाही घातलेत तरीही चालेल। असेच जरी तुम्ही केलेत ना तरीसुद्धा खाण्यासाठी खूप छान लागतात। आणि वरून आपल्याला पुन्हा चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि ऑर्गॅनोसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे। एक साईडला पॅन छान गरम करून घेतलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे बटर घालायचं आहे। बटर छान मेल्ट झाल्यानंतर ब्रेड हा ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे, अजिबात ती फास्ट करायची नाही, त्यानंतर आपला ब्रेड जळू शकतो। आणि वरून थोडं 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। छान चीज मेल्ट होण्यासाठी थोडं 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम आता आपला हा ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी खूप छान आणि खूप टेस्टी लागतो आणि झटपटसुद्धा तयार होतो।
तर अशा प्रकारे ब्रेड पिझ्झा आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. उरलेलेसुद्धा ब्रेड इथे तयार करून घेत आहे. पण त्याचबरोबर मी दुसऱ्या मेंबरचीसुद्धा उद्याला ओळख करून देत आहे. तर बघा, दुसऱ्या फिश टँकमध्ये एक छोटे मासे आहेत. ते पण किती क्यूट आहेत. आणि माझ्या भावाला प्राण्यांचं माशांचं अतिशय वेड आहे. त्यामुळे तो घरामध्ये फिश टँक 2-2, 3-3 ठेवलेली आहेत. तर अशा प्रकारे ब्रेड पिझ्झा आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. मस्त आणि एकदम चमचमीत टेस्टी झालेला आहे. आणि पिझ्झा खाण्यासाठी घरातली मंडळीसुद्धा तयार झालेली आहे. तर त्याने आता सगळं प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे. दिसायला तर ब्रेड पिझ्झा खूप छान झालेला आहे तयार. तर त्यालाच विचारूया आपण टेस्ट करायला. खाऊन सांग मला कसं झालेलं आहे. छान झालेलं आहे. त्यानेच केलं आहे, त्यामुळे आता मी सुद्धा खाऊन बघणार आहे. वा, मस्त झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे. आणि घरातल्या मंडळी अशा प्रकारे आम्ही छोटीशी पार्टी इथे साजरी केलेली आहे. खातच बसणार आहात की सांगणार पण आहेत कसं झालेलं आहे. कसं झालं आहे पिझ्झा. वा, त्याने तर सांगितलं मोठ्या भावाने खूप छान झालेलं आहे. सोनूला विचारूया, सोनू कसं झालेलं आहे. मस्त झालं आहे पप्पा. पप्पाने सुद्धा छान कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे की पिझ्झा छान झालेला आहे. अशा प्रकारे साजरी केली छोटीशी पार्टी. रक्षाबंधनला आम्ही केलेली ही पिझ्झा पार्टी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.